आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी। जालना जिल्ह्यातील 20 शाळांची मान्यता रद्द। जय मल्हार संघटनेच्या प्रयत्नांना यश। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने सुरू केलेल्या मोफत शिक्षण आणि निवास योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। या योजनेमध्ये अनियमितता आढळल्याने जालना जिल्ह्यातील 20 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अनेक बोगस शाळा कार्यरत होत्या, ज्यांचा उद्देश फक्त सरकारी निधीचा गैरवापर करणे होता। या घोटाळ्याविरोधात जालना जिल्ह्यातील जय मल्हार संघटना, जालना जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, राज्यपाल मेंढपाळ विकास समिती सदस्य शारदाताई पांढरे यांनी लढा सुरू केला होता। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा घोटाळा शासनासमोर आणला गेला। या घोटाळ्यात यश मिळाल्याने सरकारने तातडीने कठोर कारवाई केली आणि संबंधित 20 शाळांची मान्यता रद्द केली। हा निर्णय समाजासाठी एक मोठा विजय मानला जात आहे, कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही। तसेच यापुढेही असे गैरप्रकार आढळल्यास त्याविरोधात लढा देण्यासही जय मल्हार संघटना सज्ज असल्याचे दीपक बोराडे यांनी सांगितले आहे। या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले असून सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे। या ऐतिहासिक लढ्यामध्ये दीपक भाऊ बोराडे, बळीराम तात्या खटके, शारदाताई पांढरे, भगवान मामा महातले, अक्षय भैया आटोळे व समाज बांधवांचे मोलाचे योगदान आहे। M24 ताससाठी जालन्याहून प्रतिनिधी सतीश हाके यांची माहिती। जय मल्हार गेल्या 3 महिन्यांपासून धनगर समाजाच्या मुलांसाठी जे निवासी इंग्रजी वस्ती शाळेचा विषय होता, हा भ्रष्टाचार आम्ही चव्हाट्यावर आणल्यानंतर उशिरा का होत नाही, सरकारला शहाणपण सुचलं आणि जालना जिल्ह्यातील 40 शाळांपैकी 20 शाळांची मान्यता रद्द केल्याचा शासन आदेश आज आला। ज्या शाळा राहिलेल्या त्याच्यामध्ये सुद्धा काही बोगस शाळा बाकी आहेत की ज्यांच्यावर कारवाई होणे बाकी आहे आणि कारवाई झाली, शाळांची मान्यता रद्द झाली, त्या मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट केल्या जाणार आहे। त्याच्यामुळे पालकांना चिंता करण्याची गरज नाही। या शाळांची मान्यता रद्द झाली म्हणजे आम्ही समाधानी झालो, लढा संपला असं बिलकुल नाही। आमचा लढा अजून चालूच आहे। जोपर्यंत या शाळांची म्हणजे पूर्ण संस्थेची मान्यता रद्द होत नाही, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत आणि या भ्रष्टाचारी संस्था चालकांकडनं ज्यांनी करोडो रुपये शासनाचे लुटले, हा पैसा जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। धन्यवाद।